डेस्टिनेशनला. दिस इज द वन अँड ओनली फेमस देशपांडे वाडा. हिऱ्यामध्ये भारी हिरा कोहिनूर. इथल्या वस्तूंचं आकर्षण आहे भरपूर आणि तुमच्या मनामध्ये घर करतो इथल्या रुखवताचा नूर. रुखवत आणि ती सुरपेटी बघ ना. हा जातो पण ठेवलाय आणि छोटी छोटी पितळेची भांडी. मग तुला काय ऐकायला आलं? बांगड्यांचे आवाज आणि बायकांचे बोलण्याचे खिदळण्याचे आवाज असं काहीतरी ऐकू आलं. महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाजात जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित केले जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिकतेचे महत्त्व रुखवत या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडले असून हा चित्रपट येत्या 13 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये 2 प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने मांडली आहे, जी लोकांना नक्कीच आवडेल. संतोष जुवेकर, प्रियदर्शनी इंदलकर, अशोक समर्थ, अभिजित चव्हाण आणि राजेंद्र शिरसाटकर हे रुखवत या चित्रपटात खास भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या व अनोख्या अनुभवांची अनुभूती दिली आहे. रुखवतमध्ये त्यांनी सांस्कृतिक वारसा व थ्रिलर कथानक याचा सुंदर मिलाप केला आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रामीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रबरी प्रोडक्शन निर्माती बिद्रा अगरवाल यांनी केला आहे. रुखवत हा सिनेमा प्रदर्शित होतोय चित्रपटगृहात. तर मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलंय. म्हणजे असं मला वाटतं की खूप झाल्या विनंती करून प्रेक्षकांना आपल्या की मराठी सिनेमा चित्रपटगृहात येऊन बघा, तुम्ही बघा. मराठी सिनेमा तुम्ही नाही पाहिला तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपटसृष्टी पुढे जाईल. मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निदान ते कर्तव्य आहे की मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा. सगळे सिनेमे बघा, कुठला सिनेमा बघू नका असं अजिबात आमचं म्हणणं नाही आहे, पण मराठी सिनेमा हा अग्रगणी असावा असं मला वाटतं. आणि हा चित्रपट बघायलाच हवा. कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा, हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचंच. तर 13 डिसेंबरला सिनेमा येतोय रुखवत, नक्की बघा. रुखवत बघण्याची 5 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं, रुखवत हा विषय, हा सब्जेक्ट खूप लोकांना माहीत नाहीये. एस्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत ही संकल्पनाच खूप परिचयाची नाहीये. त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे, मला वाटतं हा सिनेमा महत्त्वाचा आहे. दुसरं, या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत, मजेदार झाली आहेत. ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे. तिसरं, या सिनेमाची कथा, दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते, इतकी छान रोमांचकारक आहे ती, की ती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे. चौथं, या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत. वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे, त्यामुळे ती एक ट्रीट असणार आहे प्रेक्षकांसाठी. आणि 5वं, पहिल्यांदाच संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर ही जोडी तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी, या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये येऊन नाही या जोडीला पाहण्यासाठी थिएटरमध्ये 13 डिसेंबर पासून रुखवत सिनेमा रिलीज होतोय. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा. आणि 6वं कारण फार महत्वाचं, एकतर अनेक वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे येत आहेत आणि आता आपण अनेक सिनेमे वेगळ्या स्टाईलनी, टेक्निकली, साऊंड, VFX, ऍक्शन पण येत आहेत. अशा काळात मूळ मराठी सिनेमाचा गाभा असलेला सिनेमा प्रेझेंट करणं, तो निर्मितीसाठी ती हिंमत दाखवणं, ते पाऊल उचलणं, याकरता अल्ट्रा आणि सुशील सर याकरता थँक्यू की पुन्हा एकदा त्या काळात आम्हाला आणलं, पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो काळ आणला. थँक्यू. आणि जे सिनेमा रुखवत सिनेमा जे आहे त्याची जी स्टोरी आहे त्या प्रकारचा सिनेमा अजूनपर्यंत तरी माझ्या नजरेत
मराठीमध्ये तयार झालेलं नाही. दिस इज द फर्स्ट टाइम दिस काइंड ऑफ स्टोरी वी विल बी रिव्हिलिंग इन द थिएटर. सो वी कॅन से दॅट इज अ इन्फिनिटी. म्हणजे तिथून आपण सुरू झालो, पुन्हा आपण तिकडे चाललोय त्या आपल्याच मराठीमुळे एक सुंदर सांस्कृतिक गाभा असलेल्या सिनेमाकडे. आणि चांगलं आहे, नाही नवीन सिनेमे पण यावेत, तेही आपल्याला बघायचेच आहे. पण आपला मराठी सिनेमा असं अरे पाहिलं, जसं तुम्ही प्रश्न विचारला की आम्हाला ते त्या काळातलं वाटतं. एव्हरी 15 मिनिट्स प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल, काहीतरी एक झटका म्हणतो ना, तो झटका बसेल त्यांना. आणि इंटरव्हल मध्ये तर म्हणजे हे काय झालं मला असं होणार आहे ते. आता प्रेक्षकांनी बिलकुल, आणि ती मजा जी आहे ना ते टीव्हीवर येत नाही. काय झालं हे ही मजा इंटरव्हल मध्ये थिएटरमध्ये येत. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघायला पाहिजे, अशी माझी विनंती आहे सगळ्यांना.